नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षल देवरे, गोल अकॅडमी धुळे आयोजित युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग च्या जे चॅप्टर आहेत त्याच्या अगोदर आपल्याला काही ट्रिक्स बघायच्या आहेत। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ग्रामीण भागातील खानदेशवासी आणि महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत तर गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील आणि आपल्याला जर हा विषय सोपा करायचा असेल तर आपल्याला 2 ते 10 चे पाढे, त्यानंतर वर्ग 15 पर्यंत आणि घन 10 पर्यंत हे पाठ करायला हवे। जर आता आपल्याला चॅप्टरची सुरुवात करायची असेल अंकगणितामध्ये तर त्याच्या अगोदर आपण काही मल्टिप्लिकेशन, ज्याला आपण गुणाकार म्हणतो, याच्या ट्रिक्स बघणार आहे। जसं एक अंकी गुणाकार असेल, 2 अंकी गुणाकार असेल आणि 3 अंकी गुणाकार असेल तर यांचा गुणाकार कसा करावा। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की असा आयोग प्रश्न विचारणार नाही, पण काही सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या किंवा पाण्याची टाकी, आपण बोट अँड स्ट्रीम म्हणतो, ट्रेन आहे, असे काहीतरी जे आपले चॅप्टर्स आहेत तर त्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे हा गुणाकार हा त्या ठिकाणी लागतो आणि त्या ठिकाणी गुणाकार करताना आपल्याला जर त्याची ट्रिक्स माहिती असेल तर आपल्याला कमी वेळेत तो गुणाकार सॉल्व्ह करता येतो। आता पहिले आपण जर बघणार तर मल्टिप्लिकेशन गुणाकारामध्ये 2 अंकी संख्यांचा गुणाकार आपल्याला इथे बघायचा आहे। जर 2 अंकी संख्यांचा गुणाकार करण्यासाठी आपण जर करत असणार तर त्याच्यामध्ये मी पहिलं उदाहरण घेतो। जर तुम्ही 54 गुणिले 56 या 2 संख्यांचा गुणाकार करत असणार तर तो किती आहे। मग यांचा गुणाकार आपण 54 गुणिले 56 करत असताना पहिला नियम लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर गुणाकारात यांच्या गुणाकारात जर गुणाकारात पहिला अंक सारखा असेल, पहिला अंक सारखा असेल आणि दुसऱ्या अंकाची म्हणजे हा दुसऱ्या अंकाची बेरीज 10 येत असेल तर आपण नियम 1 लावू शकतो। तर तो नियम 1 काय तर ते बघा। आता तुम्हाला समजलं हा आपण काय म्हटलं, याच्यामध्ये 54 गुणिले 56 मध्ये म्हणतोय जर गुणाकारात पहिला अंक सारखा आहे, इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे, म्हणजे जर गुणाकारात पहिला अंक सारखा असेल, आहे सारखा, आणि दुसऱ्या अंकाची बेरीज इथं 4 आहे, इथं 6 आहे, दोन्ही अंकांची बेरीज जर 10 येत असेल तर नियम 1 वापरावा। मग नियम 1 काय म्हणतो, 54 गुणिले 56चं उत्तर काय येईल तर बघा, या 5च्या पुढचा अंक काय येतो 6। काय म्हणतोय मी, या 5च्या पुढचा अंक काय येतो 6, म्हणजे या 6ने 5ला गुणायचं। म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की 2 ते 10 चे पाढे आपल्याला लागतील। म्हणजे काय, 6 गुणिले 5, 6 पंचे 30, या ठिकाणी मी लिहिणार 30। इथपर्यंत आलं लक्षात। परत सांगतो, जर दोन्ही अंक सारखे असतील आणि दुसऱ्या अंकांची बेरीज 10 असेल तर नियम 1 वापरावा। नियम 1 वापरावा म्हणजे कसं सॉल्व्ह करावं, 5च्या पुढचा अंक 6 म्हणजे 6 पंचे 30 आणि या 4ने 6ला गुणायचं, म्हणजे 4 गुणिले 6 किती येतील 24, म्हणजे याचं उत्तर आलं 3024। ही झाली तुमची नियम पहिला, मल्टिप्लिकेशनची नियम, पहिला नियम आहे। मग याच्यामध्ये तुम्ही कुठलाही गुणाकार वापरू शकतात, पण त्याच्यामध्ये नियम हा लागतो, त्या गुणाकारात पहिला अंक सारखा पाहिजे आणि दुसऱ्या अंकांची बेरीज ही 10 यायला पाहिजे। आता अजून दुसरं उदाहरण आपण बघूया। जसं की आपण बघणार 64 गुणिले 66, नियमात बसतोय का, बसतोय। नियमात का बसतोय तर पहिला अंक काय आपला सारखा आणि दुसऱ्या अंकांची बेरीज काय येते 10। बघा,
जर गुणाकारात पहिला अंक सारखा असेल, म्हणजे इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे, इथपर्यंत बरोबर आहे, आणि दुसरा अंक इथं 4 आहे, इथं 6 आहे, म्हणजे 6 आणि 4 10, म्हणजे आपण याही नियमामध्ये बसतोय. तर इथं आपण सॉल्व्ह करणार. 6च्या पुढचा अंक काय? 7, म्हणजे 7 सकम 42 इथं लिहिलं, आणि 4 ने 6 ला गुणायचं. 6 चोक 24, 4224 हा आला त्याचा गुणाकार. आपण परत पाहूया, गुणाकाराची ट्रिक्स बघूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नियम पहिला सांगितला की नियम पहिला कसा ओळखणार. तर नियम पहिल्यामध्ये तो आपल्याला म्हणतो, जर गुणाकारातील पहिली संख्या सारखी असेल आणि गुणाकारातील दुसऱ्या संख्यांची बेरीज 10 येत असेल, तसं उदाहरण आपण म्हटलं तर तुम्ही म्हणत असणार उदाहरण कसं ओळखायणार. तर 43 गुणिले 47 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता 43 गुणिले 47 करताना जर तुम्हाला ट्रिक्स माहिती नसेल तर आपण या पद्धतीने करत होतो. 43 गुणिले 47, मग 7 त्रिक 21, 7ला 2, 7 चौक 28 आणि ते 2 29, याच्यामध्ये कुठला तरी हातच्याचा घ्यायचा राहतो आणि ते आपलं सर्व उत्तर चुकतं. आणि ही जी मेथड ही लॉंग कट होते. ज्यावेळेस तुम्ही याची प्रॅक्टिस करता तर काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढता. आता बघा, मी तुम्हाला याचं उदाहरण परत सांगतो. 43 गुणिले 47 मी हे कसं ओळखलं, तर मला इथं समजलं की याचा पहिला अंक आणि याचा पहिला अंक या गुणाकारातला पहिला अंक सारखा आहे, ही माझी पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती. त्यानंतर या दुसऱ्या अंकाचा 3 आणि याचा 7 या दोघांची बेरीज, या गुणाकारातील दुसऱ्या अंकांची बेरीज 10 यायला हवी, ती येते. आणि ती येत असल्यामुळे मी नियम पहिला लावतो. नियम पहिला असा लावतात की काय करतो आपण, 4च्या पुढची संख्या म्हणजे काय, 5. म्हणजेच आता उत्तर लिहिणार तुम्ही 5ने 4ला मल्टिप्लाय करायचं, 5 चोक 20, आणि या 3ने 7ला मल्टिप्लाय करायचं, 7 त्रिक 21, म्हणून याचं उत्तर येतं 2021. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया की जसं म्हणणार तुम्ही 32 गुणिले 38 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 32 गुणिले 38. आता 32 गुणिले 38 म्हणजे परत तेच, पहिली संख्या सारखी आणि दुसऱ्या संख्यांची बेरीज काय ते 10. 8 आणि 2 किती येते 10. म्हणजेच आपण याला म्हणणार 3चा पुढचा अंक 4, मग 4 त्रिक 12 आणि 2ने 8ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 8 दुने 16, म्हणजे याचं उत्तर आलं 1216. सेम अजून बघितलं तर तुम्ही करून बघणार 71 गुणिले 79, तर ही सुद्धा नियम 1 मध्ये बसते. 71 गुणिले 79 पहिली संख्या सारखी आणि दुसऱ्या संख्यांची बेरीज 10, म्हणून आपण इथं करणार 7च्या पुढचा अंक 8, 8ने 7ला मल्टिप्लाय करणार, 8 7 56 आणि 1ने 9ला गुणणार, म्हणजे 9 1 9, पण 9 1 9 म्हणजे ही एक अंकी संख्या लिहिली तर त्याला 2 अंकी संख्या लिहिणार, म्हणजे काय लिहिणार त्याला आपण 0 9. सेम अजून दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 65 गुणिले 65. सेम 65 गुणिले 65 म्हणजे 6च्या पुढचा अंक 7 सकम 42 आणि 5ने 5ला मल्टिप्लाय करणार, म्हणजे 5 5 25. या अशा कुठल्याही संख्या घ्या, पण त्या या नियमात बसत असतील तर त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची ही ट्रिक्स वापरायची. नियम म्हणतो गुणाकारातील, ज्यांचा गुणाकार करताय त्या गुणाकारातील पहिल्या 2 संख्या या समान हव्यात आणि दुसऱ्या संख्यांची बेरीज 10 यायला हवी, त्या ठिकाणी ही आपण ट्रिक्स वापरू शकतो. बघूया 3 अंकी संख्यांचा गुणाकार की ज्याच्यामध्ये नियम पहिला लागत असेल. उदाहरणार्थ आपण बघितला 113 गुणिले 117. आता या 3 अंकी संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 113 गुणिले 117 याच्यामध्ये बघितलं तरी आपला नियम पहिला बसतोय, कारण पहिली संख्या जी 11 आहे आणि ही संख्या, या दोघी संख्या काय आहेत सारख्या. आता इथे तुम्ही बघत असणार तर याला एक अंकी संख्या म्हणू नका, पण हा जो 11 आहे हा 11 आणि 11 हा अंक सारखा आहे, आणि शेवटचा जो अंक 3 आणि 7 आहे त्यांची बेरीज सुद्धा काय येते 10, म्हणून आपण इथे नियम पहिला वापरणार आहे. मी परत सांगतो, 113 गुणिले 117 मध्ये बघा 11 आणि 11 ही संख्या सारखी आहे
जसं आपण दोन अंकी संख्येमध्ये घेतलं होतं 46 गुणिले 43, याच्यामध्ये काय 4 आणि 4 हा अंक सारखा होता. सेम पद्धतीने इथं 11 आणि 11 संख्या सारखी आहे आणि 3 आणि 7 ची बेरीज 10 येते. जसं इथं 4 ची बेरीज येत होती, 6 आणि 4 ची बेरीज 10 येत होती. आता त्या पद्धतीमध्ये आपण बघणार आहोत की जर यांचा गुणाकार करायचा असेल तर 11च्या पुढची संख्या काय येते 12. म्हणजे यांचा गुणाकार 12 गुणिले 11 तुम्ही ज्यावेळेस करतात तर तो किती येतो 132. काय म्हणतो मी 11च्या पुढची संख्या 12, 12 गुणिले 11 म्हणजे 132 आणि या 3ने 7ला मल्टिप्लाय केलं तर 7 त्रिक 21 म्हणून 113 गुणिले 117चा गुणाकार येणार आहे 13,221. अजून एक उदाहरण बघूया आपण 104 गुणिले 106. या ठिकाणी सुद्धा नियम पहिला लागतोय. पहिला 10 अंक आणि याचा 10 अंक दोघी काय आहेत सारखा आणि यांची दुसऱ्या अंकांची बेरीज 4 आणि 6 ची बेरीज किती येते 10. म्हणून आपण नियम पहिला वापरू शकतो. 10चा पुढचा अंक 11 आणि 11ने 10ला मल्टिप्लाय केलं 11 गुणिले 10 म्हणजे किती येतील 110 आणि 4ने 6ला मल्टिप्लाय केलं 6 24 म्हणून यांचा गुणाकार येतो 11,024. अजून एक उदाहरण बघूया 112 गुणिले 118. सेम इथं पण 11 आहे, इथं पण 11 आहे. 2 आणि 8 ची बेरीज 10 येते म्हणून 11च्या पुढची संख्या 12, 12 गुणिले 11 करणार तर तो येतो गुणाकार 132 आणि या 2ने 8ला मल्टिप्लाय केलं तर 8 दुने 16 म्हणून त्यांचा गुणाकार येतो 13,216. आता हे झालं तुम्ही मल्टिप्लिकेशन नियम पहिला आपण बघितला की ज्याच्यामध्ये पहिला अंक सारखा आहे आणि दुसऱ्या अंकांची बेरीज 10 येते. पण जर तुमचा पहिला अंक सारखा नसेल आणि दोन्ही दुसऱ्या अंकांची बेरीज 10 येत नसेल तर त्यासाठी काय करावं. त्यासाठी आपण बघणार आहोत बॉक्स मेथड. आता बघूया आपण बॉक्स मेथड. आता की तुम्हाला जसं सांगितलं नियम पहिल्याच्या ठिकाणी जर तुम्ही म्हणत असणार की 43 गुणिले 47 यांची आम्हाला मल्टिप्लिकेशन जमायला लागली कारण की याच्यामध्ये नियम आपल्याला समजला. पण जर तुमचा आता पहिला अंक सारखा नसेल आणि यांची बेरीज जर 10 येत नसेल तर काय वापरावं तर त्या ठिकाणी बॉक्स मेथड वापरावी. आता बॉक्स मेथड म्हणजे काय समजून घ्या. मी एक गुणाकार घेतला आणि बॉक्स मेथड ही तुम्ही कुठेही वापरू शकता कुठल्याही नियमामध्ये. याला कुठलेही अंक तुम्ही 2 अंकी संख्या 3 अंकी संख्येमध्ये आपण वापरू शकतो. आता बॉक्स मेथड म्हणजे काय की मी एक उदाहरण घेतलं 33 गुणिले 39 किंवा आपण 33 गुणिले घेऊ 91 यांचा गुणाकार काय. आता सर्वात पहिले 33 गुणिले 91 घेत असताना ही पण 2 अंकी संख्या आणि ही पण 2 अंकी संख्या. जर 2 अंकी संख्यांचा तुम्ही गुणाकार वापरत असणार आणि बॉक्स मेथड वापरत असणार तर लक्षात घ्या 2 आडवे बॉक्स आणि 2 उभे बॉक्स आपल्याला काढायचे की ज्या पद्धतीने मी काढले हे 2 आडवे आणि उभे बॉक्स काढलेले आहेत. आता त्याच्यामध्ये एक तर 33 आडवा लिहा किंवा उभा लिहा कसं लिहा काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथं लिहिलं हा इथं 33 लिहिला आणि हा 91 मी या ठिकाणी लिहिला. आता या तुम्ही म्हणणार तर ज्यावेळेस तुमची याची प्रॅक्टिस होते तर तुम्ही याला काही सेकंदात आन्सर काढणार. फक्त मेथड बॉक्स मेथड लक्षात घ्या की आपल्याला 33 गुणिले 91चा गुणाकार कसा करायचा आहे. मग मी उभे आणि आडवे बॉक्स काढल्यानंतर 33 ही संख्या लिहिली आणि 91 ही संख्या लिहिली. त्यानंतर या 3ने 9ला मल्टिप्लाय करायचं त्याचा आन्सर इथे लिहायचं. या 3ने 1ला मल्टिप्लाय करायचं त्याचा आन्सर इथे लिहायचं. त्यानंतर या 3ने परत 9ला मल्टिप्लाय करणार त्याचा आन्सर इथे लिहिणार आणि या 3ने या 1ला मल्टिप्लाय करणार याचा आन्सर या ठिकाणी लिहिणार. आता बघा आपण कसं देतो ज्यावेळेस मी 3ने 9ला मल्टिप्लाय करतो त्याचा आन्सर किती येतोय 9 त्रिक 27. पण त्या ठिकाणी आपण अशी आडवी लाईन टाकणार आणि 9 त्रिक 27 लिहिल्यानंतर या ठिकाणी 2 आणि इथं लिहिणार तुम्ही 7. त्यानंतर या 3ने 1ला मल्टिप्लाय करणार तर 3 1 3. पण 3 1 3 लिहिताना आपण फक्त 3 लिहित नाही तर इथं लिहिणार तुम्ही 0 3. त्यानंतर परत या 3ने 9ला मल्टिप्लाय करणार तर 9 त्रिक 27 परत या आडवी लाईन टाकली तर इथं 2 आणि 7 आणि परत 3 1 3 परत इथं आडवी लाईन टाकणार आणि इथे लिहिणार 0 3. आता हे लिहिल्यानंतर
ज्या तुम्हाला अशा क्रॉस लाईन दिसत आहेत तर त्या क्रॉस लाईन मध्ये जेवढी संख्या आहे त्यांची बेरीज करायची. आता सर्वात पहिले आपण इथे दिसतोय 3, तर हा 3 ऍज इट इज मी इथे लिहिला 3. त्यानंतर या रो मध्ये बघणार तुम्हाला 7, 0 आणि 3 दिसतोय, यांची बेरीज करा. 7 अधिक 0 म्हणजे 7, 7 अधिक 3 म्हणजे किती येतील 10. 10 येताना इथे 0 लिहिणार आणि हातच्याला 1 देणार, तो हातच्याला 1 इकडे गेला. मी परत सांगतोय 3 मी तसा लिहिला. आडव्या लाईन मधून 7 अधिक 3 यांची बेरीज 10, पुढे 1 दिला. इथं 7 अधिक 2 अधिक 1 म्हणजे परत किती झाले 10. परत इथे 0 घेतला, 1 पुढे गेला, यांची बेरीज 2 आणि 1 3 म्हणजे 33 गुणिले 91 यांचा गुणाकार येतो आहे 3003. याला म्हणतात बॉक्स मेथड. आता ज्यावेळेस तुम्ही याची नंबर ऑफ प्रॅक्टिस करणार त्यावेळेस हे काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळतं. फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण आपण घेऊया की ज्याच्यामध्ये 41 गुणिले 65 असं आपण म्हटलं. 41 गुणिले 65. आता 41 गुणिले 65 काढताना परत 2 अंकी संख्या म्हणून मी 2 बॉक्स घेतला, एक आडवा आणि उभा 2 बॉक्स घेतले. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणत असणार की मी 65 असा घेतला तर किंवा 65 असा घेतला तर काहीच फरक पडत नाही. तुम्ही 65 इथे लिहा, 6 5, 41 इकडे लिहिणार किंवा 41 इकडे लिहा, 65 इकडे लिहा, काही फरक पडत नाही. मग आता यांचं कसं करणार, परत 6 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, आडवी लाईन टाकली, 6 चोक 24. त्यानंतर परत 6 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 6 1 6, लिहिताना इथे लिहिलं 06. त्यानंतर 5 ने 4 ला मल्टिप्लाय केलं, 5 चोक 20, इथे लिहिले 20 आणि 5 1 परत 5. आता यांची आपल्याला करायची बेरीज, पण बेरीज करताना लक्षात ठेवा या ज्या अशा क्रॉस लाईन आहेत त्यांच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे फक्त बॉक्समध्ये. बॉक्समध्ये जर बघणार तर शेवटी मला पण दिसतोय 5 म्हणून मी इथे लिहिला 5. इथे शेवटी 0 0 आणि 6 म्हणजे फक्त बेरीज केली तर काय येईल, फक्त 6. इथं जर बघणार 2 अधिक 4 म्हणजे किती येणार आहे 6 आणि शेवटी कोण उरला 2 म्हणून 41 गुणिले 65 ची गुणाकार येतो 2665. हे आहे तुमचं आन्सर. याला म्हणतात बॉक्स मेथड. मग याच्यामध्ये जर तुम्ही 3 अंकी संख्या वापरत असणार, जर 139 गुणिले 145, आता ही होती तुमची 2 अंकी संख्या आणि ही आहे तुमची 3 अंकी संख्या. जर 3 अंकी संख्या येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बॉक्स मेथड यूज करू शकता. बॉक्स मेथड यूज करत असताना लक्षात घ्या ही 3 अंकी संख्या आहे म्हणून उभे 3 कॉलम आणि आडवे सुद्धा 3 कॉलम. मग याच्यामध्ये 139 इथे मी लिहिला 1 3 9 आणि वरती लिहिला 1 4 5. यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम मेथड वापरायची आहे. एकाने 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येणार आहे 01. एकाने 4 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येणार आहे 04. एकाने 5 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येणार आहे 05. 3ने 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो पण येणार आहे 03. 3ने 4 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 त्रिक 12. 3ने 5 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येणार आहे 5 त्रिक 15 आणि 9ने 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे तो येईल 09. 9ने 4 ला मल्टिप्लाय केलं 9 चोक 36 आणि 9ने 5 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 9 5 45. या ठिकाणी तुमचा 3 अंकी संख्यांचा गुणाकार आहे. आता शेवटी बघा इथे काय दिसतोय मला 5 म्हणून मी तो लिहिला 5, तो 5च होता. आता या क्रॉस लाईन मध्ये बघा 6 अधिक 4 अधिक 5 म्हणजे 6 अधिक 4 10, 10 आणि 5 15. तो पुढे एक हातच्याला गेला, तो हातच्याला इथे 1 घेतला. 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20 आणि हा 1 21. परत पुढे हातच्याला 2 गेले, हे 2 इथे लिहिले मी. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. परत हातच्याला पुढे 1 गेला, 1 आणि 1 2. पुढे फक्त 0 आहे, तो 0 लिहायची गरज नाही म्हणजे यांचा गुणाकार येतो 20,155. म्हणून आपण याला म्हणतो बॉक्स मेथड. बॉक्स मेथड आपण सेम प्रोसेसने वापरू शकतो 2 अंकी संख्या किंवा 3 अंकी संख्या.